सो गाईज आता आमच्याकडे पाऊस आलेला मे महिन्यात, तर आम्ही परत चाललोय तिकडे. पावसाचं वातावरण दाखवतो तुम्हाला. ग्रीनरी आली सगळीकडे, तर बघा कसं झालंय सगळं वातावरण. तिकडे पण दाखव, ते पण ग्रीनरी आली थोडीशी. अजून 4-5 दिवस पडला तर पूर्ण गवत वर येणार. 8 दिवसात जून पर्यंत सगळं मोठे होईल घास. नको त्याला दगडावर जायला नको देऊ. त्याला नाही तो. तिकडे आम्हाला ससे दिसलेले. तिकडे काल आम्ही ते गुरु हाकलायला आलेलो, तर तिकडे आम्हाला ससे दिसले. 4-5 ससे तिथून धावत होते. म्हणजे यांनी कळते की तो थोडा जंगली इलाका आहे, थोडे प्राणी असतात जंगलात. ससे दिसले आम्हाला 4 धावत होते. तर आम्ही आता तिकडे जाणार आहे. बघा इथे बघा कसं झालंय सगळं. पाणी आलं इथून. पाऊस पडताना इथून नेहमी पाणी येतं बघा. सगळं पाणी येतं इथं, खूप भरपूर पाणी येतं. एवढं जमा पण करू शकतो एवढं पाणी. इकडे वाहतं पाणी. आता पण वाहतं नाही बघ. ते भरपूर पाणी आलंय, मजा येते पाण्यात खेळायला. मला पण. चला आता आम्ही इथे पुढे जातो खणीकडे. पुढे पूर्ण खण आमच्या बागेच्या एकदम जवळ आली. जे काटे आलेत बघा कसे. काटे बघा, डेंजर. बिना चपलीचं चालणं रिस्क आहे. माझ्या एकदा रुपलेला दगड पण माझ्या पायात. मी बिना चपलीचं लहानपणापासून जात होतो. एवढूसा दगड माझ्या पायात रुपलेला. ते गावालाच खालच्या घरात एवढूसा दगड. आम्ही खणीच्या खूप जवळ पोहोचलोय. बोल. सो गाईस खणीच्या खूप जवळ बोललास ना, बस ना. सो गाईस गाडी चालवतोय सार्थक. केवढी लांब आहे खण. खणीवाले आपल्याला बघतात. ते लाल टी शर्ट वाले ना ते आपले. आणि ते बघा खणीकडे तिकडे बघ. सो गाईस खणीत पाऊस आलाय, पाणी पडले तेव्हा तिकडे. पाणी झाले. सो गाईस आता पाऊस आल्यामुळे खणीत पाणी जातं ना, म्हणून खणीचं काम बंद झालंय पावसाळ्यात नेहमी बंद होतं. आणि सगळे कामगार आपल्या गावाला जातात, म्हणजे त्यांचं येऊन काम करतात. ते इकडेच त्यांचं घर करतात आणि जातात. रोज ड्युटी असते त्यांचं. संडेला त्यांची सुट्टी असते, रोज ड्युटी. बघा त्यांची घरं कशी, चिऱ्यांचीच घर आहेत त्यांची. आणि काय सिमेंट विमेंट लावली नाही, तशी बनवलीत. आणि थोडेफार पत्रे आहेत. आणि तिकडे ह्या खणमध्ये फक्त त्यांचा जो मालिक असतो खणीचा, तो बसल्या बसल्या कमवतो. आणि ते मजुरी करतात आणि त्यांना खूप मेहनतीचे अर्धे पैसे भेटतात. आणि मालिक खूप पैसे कमवतो, 1,00,000-2 लाख पर्यंत खूप कमवतो. एवढे नाही, खूप जास्त कमवतो या खणीचे. आणि ते फक्त काय नसतं. आणि त्यांना थोडे पैसे देतो कामगारांना, बस. सो गाईस काय कामगार आहे तिकडे आणि काय गेलेत पावसाळ्यात. स्टार्ट केलं. सो गाईस आता आम्ही इथे चाललोय. आणि इथे मोर दिसतात आम्हाला, खूप वेळा दिसलेत आम्हाला. गणपती दिसतात पावसाळ्यात. अजून परफेक्ट पावसाळा झाला नाही. मोर खूप वेळा दिसलेत मला आणि श्लोकला. मोर असतात इकडे. उडताना एकदा आम्हाला दिसलेला. आमच्या गावाच्या इथे येताना तर रस्ता असतो ना, तर तिकडे एकदा मोर दिसलेला. मामा मी आणि गणपतीत आम्ही जात होतो गावाला, तेव्हा दिसलेला आम्हाला. बोल. सो काय तिथे मोर दिसणार. परत एकदा दिसला, पण पाऊस असतो ना त्या टायमाला दिसतो मोर. आम्ही ती खण दाखवणार आहे आता. बघा आम्ही खूप जवळ आहे खणीच्या, पण कॅमेरामॅन खूप पाठी. इथे काहीतरी आहे काळ, मला पण नाही माहिती. पाण्यामुळे झालंय. बैलांचा वावर असतो त्यामुळे झालं. मला एक कळत नाही झाडं सुकली कशामुळे. काय तिथली झाडं
सुकली कशामुळे? हा सॉरी, त्या आग लागलेली, आग लावतात तिथे साफ करायला. हे बघा इथे पण खण आहे, आणि इकडे पण खण आहे. इथे पण खण आहे, पण या दगडात ना साप वगैरे असू शकतात. हे दगड थोडी वरची दगड आहेत. काय काय वाचायला पडलं. आधी चप्पल नको. सो गाईज, ह्याला आता मला उचलायला लागतंय. अरे बापरे. सो गाईज, आता इथे थोडी जमीन काळी झाली, ते कापाच्या कलर मुळे तशी होत. तर थोडी राखामुळे ती काळी झाली. आग लावलेली इकडे. आणि बघा इथे पण एक खण आहे, तिकडे इंसानी वस्ती आहे. आणि ह्याला आता तिथे गुफा होती, एक गुफा होती गाईस, तर ती आम्हाला भेटत नाही आता. मुस्लिम झालं. स्तवन, तू काय बोलतोस? हे खण दाखवतोय आता कॅमेरामॅन. काय करतोय बघ आमचा स्तवन. हा स्तवन, पकड मला, पकड. कुठे जायचंय कॅमेरामॅन? कोण येते डोळ्यावर? सो गाईज, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.